कर्क आणि सिंह ती त्याची काळजी घेत राहिली आणि त्यांना वाटत राहिलं ती फक्त काळजीच करते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यूट्यूब चॅनल. आज आपण अशा 2 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं प्रेम खूप प्रामाणिक असतं, पण प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. कारण एकाला प्रेम म्हणजे काळजी वाटते आणि दुसऱ्याला प्रेम म्हणजे कौतुक. एक विचारतो जेवलास का, दुसरा विचारतो माझ्यावर अभिमान आहे ना. ही कथा आहे कर्क आणि सिंह याची. काही दिवसापूर्वी समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नाव बदलवून सांगते, समजा रोहित आणि सायली. रोहित सिंह राशीचा, सायली कर्क राशीची. रोहित म्हणाला, मॅडम या दिवसभर माझी काळजी करत असतात. मी असंच विचारलं, म्हणजे? तो म्हणाला, जेवलास का, पाणी प्यायलास का, गाडी हळू चालव, उशीर होणार असेल तर फोन कर, औषध घेतलंस का. सायली शांतपणे म्हणाली, मग यात चूक काय? रोहित म्हणाला, चूक काही नाही, पण कधी कधी असंही म्हण ना, आज खूप छान दिसताय. मित्रांनो, हे ऐकताच मला कर्क आणि सिंह दोघंही दिसले. कर्क राशीची व्यक्ती अनेकदा प्रेम काळजीतून व्यक्त करते. तिला आपल्या माणसांची चिंता वाटते, त्यांनी वेळेवर जेवावं, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, घरात सगळे आनंदात असावे, यातच तिला आनंद असतो. आणि सिंह राशीची व्यक्ती मनाने खूप उदार असते. तिला आपल्या माणसांसाठी काहीतरी मोठं करायला आवडतं. तिला वाटतं माझ्या प्रयत्नांची दखल घेतली जावी. तिच्यासाठी 2 कौतुकाचे शब्द दिवसभरचा थकवा घालवू शकतात. मला नेहमी वाटतं या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये एक विलक्षण ऊब दिसते. सिंहाला कर्काची माया आवडते, घराकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आवडतो. आणि कर्क, तिला सिंहाचा आत्मविश्वास आवडतो, त्याची सकारात्मक ऊर्जा आवडते. त्याच्यासोबत असताना तिला सुरक्षित वाटतं. एकदा एका विद्यार्थिनीने मला सांगितलं, मॅडम माझे मिस्टर बाहेर सगळ्यांसोबत खूप आत्मविश्वासाने बोलतात, पण घरी आले की पहिला प्रश्न विचारतात, आज माझ्यासाठी काय बनवलंस. मी म्हटलं, कारण बाहेर त्यांना यश मिळतं आणि घरी त्यांना आपलेपणा हवा असतो. सिंहाला घरात कौतुक हवं असतं, कर्कला घरात माणसं आनंदी हवी असतात. दोघांचं ध्येय एकच असतं, भाषा वेगळी असते. एकदा एका जोडप्याला विचारलं, भांडण कशावरून झालं. पत्नी कर्क राशीची, नवरा सिंह राशीचा. पत्नी म्हणाली, हे बाहेरच्या लोकांसाठी वेळ काढतात, पण माझ्यासाठी नाही. नवरा म्हणाला, मी हे सगळं कोणासाठी करतो. क्षणभर दोघंही शांत झाले. मंडळी, कर्क आणि सिंह यांच्या नात्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात आहे. एकाला वेळ हवा असतो, दुसऱ्याला त्यागाची दखल. पण हीच गोष्ट पुढे त्यांच्या नात्याची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. एक घराला हृदय देतो आणि दुसरा घराला आत्मविश्वास. एकाला प्रेम म्हणजे काळजी वाटते, दुसऱ्याला प्रेम म्हणजे कौतुक. एक घर जपतो, दुसरा घराला बळ देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या दोघांचं प्रेम खूप सुंदर असतं, पण गैरसमज पटकन होतात. मंडळी, पैशांच्या बाबतीत त्या दोघांचा दृष्टिकोन वेगळा असतो. एकदा समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नवरा सिंह राशीचा, पत्नी कर्क राशीची. नवरा म्हणाला, मॅडम यावर्षी आपण फॅमिली वेकेशनला जाऊ. पत्नी हसली. ती म्हणाली, छान आहे, पण आधी इमर्जन्सी फंड पूर्ण करूया. नवरा म्हणाला, आयुष्यभर फक्त बचत करायची का. पत्नी म्हणाली, आणि आयुष्यभर फक्त खर्चच करायचा का. मंडळी, कर्क राशीला आर्थिक सुरक्षितता म्हणजे मानसिक शांतता वाटते. तिला वाटतं उद्या काही अडचण आली तर. सिंह राशीला मात्र कुटुंबाने आयुष्य आनंदाने जगावं असं वाटतं. त्याला आठवणी निर्माण करायला आवडतं. दोघं चुकीचे नसतात. एक भविष्य जपतो, दुसरा वर्तमान सुंदर बनवतो. मुलांच्या बाबतीतही हा फरक दिसतो. एकदा एका मुलाने त्याच्या आईवडिलांबद्दल सांगितलं. बाबा म्हणतात, जा स्पर्धेत भाग घे. आई म्हणते, जा पण जेवण करून जा. सगळे हसायला लागलो. मंडळी, सिंह राशी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते.
कर्क राशी मुलांना भावनिक आधार देते. एक मुलाला उंच भरारी घेण्यासाठी दोन्ही गोष्टींची गरज असते. एक मजेदार प्रसंग. एका कर्क राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम हे फेसबुकवर माझा फोटो टाकतात, पण घरी आल्यावर मी नवीन हेअर कट केला आहे हे यांच्या लक्षात येत नाही. मी नवऱ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मी तर सगळ्यांना सांगत होतो की माझी बायको किती सुंदर दिसते. पत्नी हसली आणि म्हणाली, सगळ्यांना सांगण्यापेक्षा मलाच एकदा सांगितलं असतं तर जास्त आनंद झाला असता. मंडळी, सिंह राशी अनेकदा अभिमानाने प्रेम व्यक्त करते. कर्क राशीला मात्र 4 लोकांसमोरचं कौतुक नाही, तर एकांतातले 2 प्रेमाचे शब्द जास्त प्रिय असतात. एकदा एका सिंह राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम या प्रत्येक गोष्टीची काळजी करतात. पत्नी लगेच म्हणाली, कारण तुमची काळजी करणारा दुसरा कोण आहे? क्षणभर शांतता पसरली. मंडळी, कधीकधी प्रेम मोठ्या भेटवस्तूमध्ये नसतं. ते असतं, पोहोचलात की फोन करा, औषध वेळेवर घ्या, जास्त काम करू नका या साध्या वाक्यांमध्ये. करिअरचा एक सुंदर प्रसंग. एक मुलगा माझ्याकडे आला. त्याला परदेशात नोकरीची संधी मिळाली होती. तो होता सिंह राशीचा, पत्नी कर्क राशीची. पत्नी म्हणाली, संधी चांगली आहे, पण आई बाबा, आपलं घर, आपली मुलं. नवरा म्हणाला, आपल्या सगळ्यांचं भविष्य बदलेल. ज्योतिषप्रेमींनो, इथे पुन्हा तेच दिसतं. एक यशाचा विचार करत होता, दुसरा नात्याचा. खरं सांगायचं तर यशस्वी संसार तोच जिथे स्वप्नही जपली जातात आणि माणसंही. एकदा एका कर्क राशीच्या पत्नीने मला विचारलं, मॅडम हे कधीच थकलेले दिसत नाही. नवरा हसला आणि म्हणाला, कारण मला माहिती आहे मी थकलो तर ही माझ्यापेक्षा जास्त काळजी करेल. मित्रांनो, कधीकधी सिंहरास मजबूत दिसते, पण तिलाही कोणीतरी निस्वार्थपणे काळजी करणारी व्यक्ती हवी असते. आणि कर्क राशी कितीही भावनिक असली तर तिलाही कोणीतरी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व हवं असतं. या नात्याची सगळ्यात सुंदर बाजू अजून पुढे आहे. कारण जेव्हा कर्क आणि सिंह एकमेकांच्या प्रेमाची भाषा समजून घेतात, तेव्हा त्यांचं नातं फक्त मजबूत होत नाही. प्रेमाची खरी परीक्षा सुरुवातीच्या दिवसात होत नाही. ती होते जेव्हा आयुष्य आपल्याला वेगवेगळे प्रसंग दाखवायला लागतं. मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या वाढतात आणि एक दिवस दोघं पुन्हा एकमेकांसोबत एकटे उरतात. काही दिवसांपूर्वी असंच एक ज्येष्ठ दाम्पत्याची भेट झाली. लग्नाला जवळपास 30 वर्ष झाली होती. पत्नी कर्क राशीची, नवरा सिंह राशीचा. मी विचारलं, आजही भांडणं होतात का? पत्नी हसल्या आणि म्हणाल्या, होतात. नवरा लगेच म्हणाला, फरक एवढाच, पूर्वी या मला जेवलास का विचारायच्या, आता औषध घेतलंस का असं विचारतात. सगळे हसायला लागलो. पण त्या एका वाक्यात 30 वर्षाचं प्रेम दडलं होतं. मंडळी, वय वाढलं की प्रेमाचं रूप बदलतं. पूर्वी कुठे आहात, नंतर सावकाश या आणि शेवटी तुम्ही ठीक आहात ना, याच प्रश्नात प्रेमाचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. एकदा एका सिंह राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम मला वाटायचं या माझी खूप काळजी करतात, पण आता समजतं या माझ्यावर खूप प्रेम करतात. मित्रांनो, काळजी आणि प्रेम यांच्यातला फरक अनुभवाने समजतो. एक प्रसंग आजही आठवतो. एका सिंह राशीच्या गृहस्थाची निवृत्ती झाली होती. पहिले काही महिने ते आनंदात होते, पण नंतर त्यांना स्वतःचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटू लागलं. कार्यालय नव्हतं, सहकारी नव्हते, निर्णय घेण्याची धावपळ नव्हती. पत्नी कर्क राशीची. तिने त्यांना कधी उपदेश केला नाही. फक्त रोज संध्याकाळी म्हणायची, चल थोडं फिरून येऊ, आज मुलांकडे जाऊ, चल आज जुन्या मित्रांना भेटू. काही महिन्यांनी ते मला म्हणाले, मॅडम मला पुन्हा जगायला शिकवणारी माझी पत्नी होती. मित्रांनो, कर्क राशी अनेकदा शब्दापेक्षा सहवासातून प्रेम व्यक्त करते. एक मुलगी तिच्या आईवडिलांबद्दल सांगत होती. आई कर्क राशींची, बाबा सिंह राशीचे. ती म्हणाली, बाबा आजही प्रत्येक समारंभात सगळ्यांना भेटतात आणि आई
अजूनही विचारते. सगळ्यांनी जेवण घेतलं ना? मी विचारलं. मग घरात सर्वात महत्त्वाचं कोण? ती हसली आणि म्हणाली, बाबा घराचं नाव आहेत आणि आई घराचं मन. हे वाक्य मला आजही विसरता येत नाही. घर फक्त भिंतींनी उभं राहत नाही, घराला आधार लागतो, ऊब लागते. सिंह आधार देतो, कर्क ऊब देते. एकदा एका कर्क राशीच्या पत्नीने मला विचारलं, मॅडम यांना अजूनही कौतुक खूप आवडतं. नवरा हसून म्हणाला, आणि यांना अजूनही माझी काळजी करणं थांबत नाही. मी त्यांना म्हणाले, हेच तर तुमच्या संसाराचं सौंदर्य आहे. मला अनेकदा वाटतं जीवनात काही लोक आपल्याला धैर्य देतात, काही लोक आश्रय देतात. सिंह राशी शिकवते आत्मविश्वासाने जगायला, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला. कर्क राशी शिकवते प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, प्रेम म्हणजे काळजी, समर्पण आणि आपल्या माणसासाठी जगण्याची तयारी. एक म्हणतो मी तुझ्यासाठी लढेन, दुसरा म्हणतो मी तुझी काळजी घेईल. आणि मंडळी, आयुष्याला दोन्ही गोष्टींची गरज असते. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कधी कधी समोरची व्यक्ती सतत विचारपूस करते. तिला तुमच्यावर विश्वास नाही म्हणून नाही, तर तुम्ही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात म्हणून. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कधी कधी फक्त काळजी व्यक्त करू नका, 2 कौतुकाचे शब्द बोला. आज खूप छान दिसताय, तुमचा मला अभिमान आहे. ही छोटी वाक्य सिंह राशीच्या मनात आयुष्यभर जपली जातात. कर्क आणि सिंह यांची प्रेम कहाणी म्हणजे माया आणि मान यांची भेट. एक म्हणतो तू आनंदी राहा, दुसरा म्हणतो तू सुरक्षित राहा. आणि जेव्हा आनंद आणि सुरक्षितता एकाच घरात राहायला लागतात, तेव्हा संसार फक्त चालत नाही, तो फुलतो. आजचा प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमची काळजी करते आणि तुमचं कौतुकही करते? कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती असेल. मंडळी, कोणतंही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात 2 माणसं. राशी आपल्याला स्वभाव समजवतात, पण प्रेम, आदर, संवाद आणि स्वीकार हे प्रत्येकाला स्वतःच निर्माण करावे लागतात. आणि कदाचित हाच प्रत्येक प्रेम कहाणीचा खरा अर्थ असतो. आजचा भाग तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा. तुम्ही कर्क आहात की सिंह? पुढच्या भागात कोणत्या राशींची प्रेम कहाणी ऐकायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटेल आणखी एका नात्याच्या, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.